श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला खूप महत्त्व आहे. हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो. पंचांगानुसार 2026 मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाईल. नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात. यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते. 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा योगायोग 23 वर्षांनी घडत आहे. यापूर्वी 2003 मध्ये एकादशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली होती. षटतिला म्हणजे 6 प्रकारचे तिळांचा वापर करणे, स्नान, खाणे, दान, तर्पण, हवन आणि पूजा. या दिवशी व्रत केल्याने सोने दान केल्या इतके पुण्य मिळते आणि सर्व पापांचा नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे. एका देवकन्येने केलेल्या षटतिला एकादशीच्या व्रतामुळे तिचं घर धनधान्याने भरले, म्हणून या व्रताचे पालन करावे अशी कथा प्रचलित आहे. भगवान विष्णूंची पूजा करावी या दिवशी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. गरजूंना अन्न, तीळ, कपडे किंवा तूप दान करावे. या दिवशी क्रोध, असत्य, अपशब्द आणि तामसिक गोष्टी टाळाव्या. 14 जानेवारी 2026 रोजी आहे षटतिला एकादशी तसेच मकर संक्रांती एकाच दिवशी येत आहे, जो सूर्यदेव आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो. आख्यायिकानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा देवी राजा भागीरथीच्या मागे गेली आणि शेवटी कपिल मुनीच्या आश्रमातून समुद्रात पोहोचली, ज्यामुळे नदी पूजा आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरला. मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो. यावेळी केलेले पुण्यकर्म विशेष फलदायी होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने प्राप्त होतं. या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो, कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तेजस्वी संबंधित कार्यात करणाऱ्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते. हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले जाते. संक्रांतीने संक्रासुर दैत्याचा वध केला अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी 2 शुभयोग निर्माण होत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग याचा समावेश आहे. या योगांमध्ये दान, पुण्य आणि पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व वाईट भोग, दोष, इडापिडा नष्ट होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. 14 जानेवारी 2026 रोजी षटतिला एकादशी येत आहे आणि त्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे, तर संक्रांती सूर्यदेवाला समर्पित आहे. या काळात दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे इतर वर्षापेक्षा अधिक फलदायी मानले जाते. या दिवशी तीळ खाल्ल्याने पाप शुद्ध होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळतं. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण षटतिला एकादशीचं व्रत हे मकर संक्रांतीला आल्यामुळे जे व्यक्ती उपवास करत असतील त्यांनी चुकूनही धान्याचं सेवन हे करायचं नाहीये. त्यांनी व्रत करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळाच्या वेळेस आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. तुम्ही या दिवशी फळाहार हा करू शकतात, पण तुम्हाला चुकून फणसाचं सेवन हे करायचं नाहीये, कारण फणस हे तामसी पदार्थामध्ये येतं. मकर संक्रांतीनंतर दिवस तिळतिळाने मोठे होत जातात आणि रात्र लहान होत जाते. वर्ष 2026 हा सण म्हणजेच बुधवारी 14 जानेवारी रोजी साजरा केला जाईल.
श्री शालिवाहन शके 1947 पौष कृत 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवारी दिनांक म्हणजे 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:49 पासून संध्याकाळी 5:45 पर्यंत असणार आहे. महापुण्य काळ हा दुपारी 2:49 पासून ते दुपारी 3:42 पर्यंत असणार आहे. पवित्र स्नान आणि दान करण्याची वेळ महत्त्वाची आहे. भाविक नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात आणि सूर्याला जल अर्पण करतात आणि त्यानंतर गरजूंना तीळ, गूळ, खिचडी, ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करतात. आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती, म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी ही गोसेवा करायची आहे. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायची ती म्हणजे गोड चपाती. तर आपल्याला काय करायचं आहे, कणिक मळायचं आहे. मळताना आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आता या कणकेपासून आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची. त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा. गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ ग्रहाच्या दुष्प्रभावापासून मुक्तताही मिळत असते. ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल त्यांनी आवर्जून संक्रांतीच्या दिवशी गाईला अशी ही गोड चपाती खायला द्यायची. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, म्हणून आवर्जून आपल्याला या चपातीवर थोडेसे पांढरे तीळसुद्धा ठेवायचे. गाईला तीळ खायला दिल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होत असते. कारण तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर आपल्याला काय करायचं, आपल्या हातातनं गाईला ही चपाती खायला द्यायची. कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. अशा रीतीने आपल्याला संक्रांतीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची. ज्या घरामध्ये ही गोसेवा केली जाईल त्या घरातील सदस्यांच्या जीवनामध्ये असणारे जे वाईट भोग आहेत, दोष आहेत, इडापिडा ह्या दूर होतील. त्यांच्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होऊन त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.